पाऊसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. माझे नाव रुद्र, मी 8 वर्षाचा आहे. मम्मी पप्पा काजूकरी मशीन घेतले, मग खूप मला आवडलं. आता टेन्शन गेलेलं आहे, तो त्याचं सर्व करतोय, शाळेत जातोय, मित्रांसोबत बोलतोय, घरी येतोय. आता मी निश्चिंत झाली. मी सायकल खेळतो, मी शाळेत जातो, मी पकडी पकडी खेळतो, मी लपछपी खेळतो. मला काजूकरी म्हणजे छान आवाज येते. ऑपरेशन केलं त्याचं 2019ला. तर 2019 पासून तर 2025 पर्यंत CP802 मशीन वापरत होता रुद्र. 6 वर्षे पण होऊन गेले आणि मुलगा पण आता थोडा मोठा झाला, तर तो 3रीच्या वर्गात जाणार होता. तर त्याला आवाज पण स्पष्ट यायला पाहिजे. मग मी पण हा निर्णय घेतला की नशिबाने हे कानसूत्री पण निघलं. आम्ही म्हणजे युट्यूबला व्हिडिओ बघितला कानसूत्रीचा, तर त्याच्यात खूप फीचर्स होते. रुद्र पण आता मोठा होत होता, त्याचे वर्ग पण वाढत होता, त्याच्यामुळे त्याला बेस्ट टेक्नॉलॉजी द्यायची असं मी ठरवलं. तर कानसूत्री घेतल्यामुळे रुद्राला इतका फरक जाणवला की आज समजा आपण पहिलं त्याला आवाज दिला रुद्र, तर त्याला वारंवार आवाज द्यावा लागायचा, त्यावेळेस तो बघायचा. आता ह्या मशीनमुळे त्याला एक वेळेस छोटा जरी आवाज दिला तो लगेच वळून बघतो. परत समजा त्याला स्कूलला सोडायला चाललो मी बाईकवर, आता जर त्याच्यासोबत बोलायला लागला तो लगेच आपल्याला रिस्पॉन्स द्यायला लागला. पहिलं तर त्याच्या कानावरचं ओझं कमी झालं आणि तो म्हणाला मम्मी खूप छान आहे, म्हणजे त्याला हलकं वाटलं. शाळेत गेल्यानंतर समजा पहिलं असे कानाला मुलं पण बघितले तर बोलायचे की याला मशीन आहे. आता ते केसामुळे दिसत पण नाही मशीन. त्या कानसूत्रीमुळे त्याला ते आवाज पण यायला लागले आणि तो मित्रांसोबत आता गप्पा मारायला लागला. मला खूप आनंद होत आहे की कानसूत्रीमुळे त्याचं एवढं जीवन सोपं होत चाललंय. शाळेतलं जे मॅडमनी काय शिकवलं ते पूर्णपणे सांगतो तो घरी. आता कुठं पण बसला त्याला कानसूत्रीमुळे आवाज व्यवस्थित यायला लागला. शाळेत गेल्यावर टीचर म्हणाल्या की आता तो पहिल्यापेक्षा त्याला म्हणजे गोंधळात आवाज येत नव्हता, आता तो एक प्रश्न विचारल्यावर लगेचच उत्तर सांगायला लागला. तो सगळ्या कुटुंबाबरोबर, आमची जॉईंट फॅमिली आहे, तर सगळ्यांसोबत तो एकदम मस्त बोलायला लागला आणि त्यांना सांगायला लागलं की मला तुमचा खूप स्पष्ट आवाज येतोय. आता त्याच्या बहिणीबरोबर, भावाबरोबर खूप छान गप्पा मारायला लागला. रुद्राला कानसूत्री नंतर खूप मोठा प्रोग्रेस झालाय. तो आता खूप स्पष्ट बोलतो आणि जास्त बोलतो. कानसूत्री जे मशीन नवीन अपडेट केलं आपण, त्याच्यापासून ते पहिल्या मशीन पेक्षा तर फायदे भरपूर झाले. तर घरी खेळताना पण जर आपण लांब खेळतो तो, तर त्याला आवाज दिला तरी रुद्र त्याला आवाज पण व्यवस्थित येतो. कानसूत्रीमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे, त्याच्यामुळे तो त्याचं फेवरेट कार्टून बघतो. त्याच्या ब्लूटूथने तर डायरेक्ट आवाज येतो. तर तो आता सांगतोय की मला ब्लूटूथच लावून दे कार्टून बघायला. मी कार्टून बरी हनी मनी मोबाईल बघतो. हनी म्हणतो आपण खेळायला जाऊ, म्हणजे काय म्हणला नको ना, आपण TV पाहू. त्याचा फेवरेट विषय हा मॅथ आहे. 31 चा 30, 32 चा 26, 33 चा 39. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन तो एकदम व्यवस्थित करतोय, त्याला वेळ लागत नाही करायला. मी घरी येतो, आई सोबत अभ्यास करतो. मला ऍडिशन करायला आवडतं. कानसूत्रीचा फायदा म्हणजे बॅटरी. आता चार्जिंग करून दिलं ती 18 ते 20 तास चार्जिंग टिकते त्याची. आधीची जी मशीन होती त्याला बॅटरी चेंज करावी लागायची, शाळा दूर असल्यामुळे मग ते एक टेन्शन होतं. पण आता कानसूत्रीमुळे ते टेन्शन निघून गेले, कारण कानसूत्रीला एकदा रात्री ठेव दिलं चार्जरमध्ये तर ते चार्जिंग होऊन जाते. त्याच्यात बॅटरी चेंज करायचा आता विषयच राहिला.
न्यूक्लियस स्मार्ट ॲपमुळे बॅटरी किती राहिलेली हे कळतं आणि आठवड्याभरामध्ये ते किती स्पीच झाली आहे ते सुद्धा समजतं. जर कमी झाली असेल तर अजून आम्ही त्याच्यासोबत संवाद साधतो. त्यांना माहीत झालं आपल्या मुलाला ऐकायला येत नाही, तर ऐकायला नाही आलं तर बोलता येत नाही, हा प्रश्न मोठा आहे. तर मग त्यांनी लगेच निर्णय घेतला पाहिजे. मला असं सांगायचं आहे, ज्या पालकांना कळलंय की त्यांच्या मुलांना ऐकू येत नाहीये तर त्यांनी डॉक्टरांना भेटून बेरा टेस्ट करून, जर त्या डॉक्टरांच्या सांगण्यावरून तुम्ही लवकरात लवकर सर्जरी करून घ्या. मला मोठं झाल्यावर डॉक्टर म्हणायचंय. थँक्यू मम्मी पप्पा, थँक्यू कॉकनर, थँक्यू कांचुचरी.